Hello everyone, I am Dr. Rajesh Ingole, Chairman Cultural Committee, Indian Medical Association Maharashtra State. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर राजेश इंगोले, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक समितीचा चेअरमन. आपण नुकत्याच घेतलेल्या गीत गायन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सर्वप्रथम मी सर्व स्पर्धकांची दिलगिरी व्यक्त करतो की हा निकाल लावण्यास थोडा उशीर झाला. याचं कारण होतं, सुरुवातीला आपले परीक्षक जे होते त्यांना एका दुसऱ्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेचं परीक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ही आपली त्यावेळेस आपल्या राज्यस्तरीय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्पर्धेची परीक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. परंतु आपल्याला त्याच परीक्षकांकडून हे परीक्षण करून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आपण थोडी वाट पाहिली. त्यानंतर आपलं मॅस्टरकॉन कॉन्फरन्स आल्यामुळं आपल्याला तो 4-8 दिवस थोडा उशीर झाला. आणि सध्या मी निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. नगर परिषदेचे निवडणुका चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे मलाही थोडा उशीर झाला, वेळ भेटत नाही. परंतु स्पर्धकांची जी मागणी बघत होतो मी, मला कमीत कमी 100 मेसेज रोज यायचे की सर रिझल्ट्स कधी आहेत. तर आज या राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यासाठी मी इथं आपल्यासमोर आलेलो आहे. या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सिंगिंग कॉम्पिटिशन 2025 मध्ये सर्वप्रथम आपण कॅटेगरी वाईज या बक्षीस वितरणाला सुरुवात करूयात किंवा या निकाल घोषित करण्यास सुरुवात करूयात. यामध्ये ड्युएट मोर दॅन 55 एज ग्रुप, मेल फिमेल हिंदी सॉंग्स यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे डॉक्टर मकरंद व डॉक्टर सुचेता पत्की यांना. यामध्ये अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर रमेश अय्यर व डॉक्टर रुमा घरोटे यांना मिळालेलं आहे. या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर राजीव लवळ व डॉक्टर संगीता परदेशी यांना मिळालेलं आहे. यानंतर 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मिलिंद व डॉक्टर ज्योती बापट यांना मिळालेलं आहे. आणि या मेल फिमेल हिंदी सॉंग्स एज ग्रुप मोर दॅन 55 मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे डॉक्टर देवयानी खारवडकर व डॉक्टर शरद फटाले यांना. सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक करतो. या कॅटेगरीमध्ये एज ग्रुप मोर दॅन 55 मराठी कॅटेगरी यामध्ये एकच एंट्री आली होती आणि त्यामुळे या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर देवयानी खारवडकर व डॉक्टर शरद फटाले यांना घोषित करण्यात येत आहे. यामध्ये ड्युएट कॅटेगरी आपल्या स्पर्धांमध्ये आपण मोर दॅन 55 आणि लेस दॅन 55 ही कॅटेगरी ठेवली होती. यात लेस दॅन 55 कॅटेगरी मेल फिमेल हिंदी सॉंग यामध्ये खूप एंट्रीज आल्या होत्या. परीक्षकांनी जे माझ्याकडे रिझल्ट दिलेले आहेत त्यामध्ये कॉन्सोलेशन प्राइजेस ही दिलेले आहेत परीक्षक स्पर्धकांच्या एंट्रीज बघून. तर या मेल फिमेल हिंदी एज ग्रुप लेस दॅन 55 ड्युएट यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर अमित व डॉक्टर स्वप्ना उटीकर यांना देण्यात आलेलं आहे. अजून एक कॉन्सोलेशन उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर गणेश व डॉक्टर अनुपमा जोशी यांना देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर सचिन व डॉक्टर सोनाली साबू सोनी यांना मिळालेलं आहे. यानंतर या कॅटेगरीमध्ये 2य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मिलिंद उबाळे व डॉक्टर संगीता परदेशी यांना परीक्षकांनी घोषित केलेलं आहे. आणि या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर अशोक गानू व डॉक्टर राजर्षी सावंत मॅडम यांना घोषित करण्यात आलेलं आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या ड्युएट सॉन्ग एज कॅटेगरी लेस दॅन 55 मेल कॅटेगरी याच्यामध्ये एकच एंट्री आली होती आणि त्यामुळे डॉक्टर अक्षय मारावार व डॉक्टर सुनील देशमुख यांना या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तसेच फिमेल हिंदी मराठी ह्या ज्या कॅटेगरी होती यामध्ये डॉक्टर शिल्पा दडगे व डॉक्टर राजर्षी सावंत मॅडम यांनी या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपले गाणे पाठवले होते, व्हिडिओज पाठवले होते. त्यामुळे या दोन्ही कॅटेगरीचं पारितोषिक डॉक्टर शिल्पा दडगे व डॉक्टर राजर्षी सावंत यांना देण्यात येत आहे.
या सर्व विजेत्या स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर मराठी एज ग्रुप मोर दॅन 55 मेल ग्रुप, मराठी 55च्या पुढील पुरुष गट यामध्ये अनेक खूप एंट्री झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षकांनी याच्यात 2 उत्तेजनार्थ पारितोषिक दिलेले आहेत. यामध्ये डॉक्टर अशोक गानू यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. तसंच डॉक्टर प्रदीप कुमार सांगळे यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. या कॅटेगरीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मिलिंद बापट यांना परीक्षकांनी दिलेलं आहे. याच कॅटेगरीमध्ये 2य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर राजीव कोलते यांना मिळालेलं आहे. तर या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर शरद फटाले यांना घोषित करण्यात आलेलं आहे. या सर्व विजेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या 55च्या वरील पुरुष गट हिंदी कॅटेगरी, या कॅटेगरीमध्ये खूप एंट्री झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षकांनी 2 उत्तेजनार्थ पारितोषिक यामध्ये काढलेले आहेत. यामध्ये पहिलं उत्तेजनार्थ डॉक्टर प्रकाश अंबोरे यांना देण्यात आलेलं आहे आणि अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर शरद फटाले यांना परीक्षकांनी दिलेलं आहे. याच कॅटेगरीमध्ये 3य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मिलिंद बापट यांना मिळालेलं आहे आणि 2य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर राजीव कोलते यांना मिळालेलं आहे. यानंतर याच कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मकरंद पत्की यांना घोषित करण्यात येत आहे. विजेत्या सर्व स्पर्धकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 55च्या वरील महिला गट हिंदी, यामध्ये अनेक एंट्री झाल्यामुळे परीक्षकांनी याच्यातही 3 उत्तेजनार्थ पारितोषिक दिलेले आहेत. यामध्ये 1 उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर अलका गोडबोले यांना मिळालेलं आहे. अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर सुचेता पत्की यांना देण्यात आलेलं आहे आणि अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर आशा शितोळे यांना मिळालेलं आहे. याच स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर MB शिंदे, डॉक्टर मैना शिंदे यांना मिळालेलं आहे. याच कॅटेगरीमध्ये 2य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मीना टाकळकर यांना घोषित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक परत एकदा डॉक्टर देवयानी खारवडकर यांना देण्यात आलेलं आहे. या सर्व विजेत्या स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मराठी कॅटेगरी 55च्या वरील महिला, यामध्येही अनेक एंट्री झाल्यामुळे परीक्षकांनी 2 उत्तेजनार्थ पारितोषिक दिलेले आहेत. यामध्ये 1 उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर मैना शिंदे यांना मिळालेलं आहे आणि अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर स्मिता राजेंद्र कुलकर्णी यांना परीक्षकांनी दिलेलं आहे. याच कॅटेगरीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर संगीता परदेशी यांना देण्यात आलेलं आहे. याच कॅटेगरीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मीना टाकळकर यांना देण्यात आलेलं आहे आणि या कॅटेगरीमध्ये परत एकदा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर देवयानी खारवडकर यांना देण्यात आलेलं आहे. या सर्व विजेत्या स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतरची कॅटेगरी आहे 55च्या आतील महिला मराठी गीत. यामध्ये अनेक एंट्री झाल्या होत्या, त्यामुळे परीक्षकांनी यामध्ये 2 उत्तेजनार्थ पारितोषिक काढलेले आहेत. यापैकी एक डॉक्टर सुचेता पाटील यांना घोषित करण्यात आलेला आहे. अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर स्वप्नाली सांसरे यांना घोषित करण्यात आलेलं आहे. यामध्ये 3य क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे. यामध्ये 3य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर वैशाली सापटणेकर यांना देण्यात आलेलं आहे आणि ही विभागून देण्यात आलेलं आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर श्रुती जाधव यांनाही विभागून देण्यात आलेलं आहे. डॉक्टर वैशाली सापटणेकर आणि डॉक्टर श्रुती जाधव 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे. याच कॅटेगरीमध्ये 2य क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर यास्मिन मोमीन यांना घोषित करण्यात आलेलं आहे आणि या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर प्राजक्ता मुळे यांना घोषित करण्यात येत आहे. यामध्ये आपली कॅटेगरी होती हिंदी 55च्या आतील महिला गट. यामध्येही अनेक एंट्री झाल्यामुळे परीक्षकांनी यामध्ये 3 उत्तेजनार्थ पारितोषिक काढलेले आहेत आणि या गटामध्ये 2 द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आलेले आहेत. यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर हिता भागवत यांना एक घोषित झालेलं आहे. अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर सुचेता
पाटील यांना घोषित करण्यात आलेलं आहे. तर अजून एक उत्तेजनार्थ डॉक्टर अबोली हुकेरे यांना देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर यास्मिन मोमीन यांना देण्यात येत आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात येत आहे डॉक्टर रुमा घरोटे आणि डॉक्टर चैत्रगंधा मंदन यांना. या दोघींचंही मी अभिनंदन करतो. आणि या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळत आहे डॉक्टर श्रुती जाधव यांना. यांचं मनपूर्वक अभिनंदन. मराठी 55च्या आतील पुरुष गट यामध्ये एक उत्तेजनार्थ पारितोषिक परीक्षकांनी दिलेलं आहे. 55च्या आतील मराठी पुरुष गटामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर संतोष कुमार शिंदे यांना मिळालेलं आहे. याच गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर मकरंद बापट यांना मिळालेलं आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर राजशेखर सिंहासन यांना मिळालेलं आहे. आणि या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे डॉक्टर गणेश आनंद जोशी यांनी. विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. या आपल्या स्पर्धेतील पुढची कॅटेगरी हिंदी 55च्या आतील पुरुष लेस दॅन 55 मेल ग्रुप. यामध्ये 2 उत्तेजनार्थ पारितोषिक परीक्षकांनी घोषित केलेले आहेत. यामधलं एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर विशाल मुरकुटे यांना मिळालेलं आहे. तर अजून एक उत्तेजनार्थ पारितोषिक डॉक्टर विजय जोशी यांना घोषित करण्यात आलेलं आहे. या कॅटेगरीच्या तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर आनंद जोशी यांनी पटकावलेलं आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर आनंद वैद्य यांनी पटकावलेलं आहे. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे डॉक्टर उमेश भोसले यांनी. या सर्व विजेत्या स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी ज्या उत्साहानं भाग घेतला, ज्या संख्येनं भाग घेतला, यांचा उत्साह पाहून मला दरवर्षी या स्पर्धा ठेवण्यासाठी मी उद्युक्त होतो. मला प्रवृत्त करता तुमचं एनर्जी जी आहे, तुमची ऊर्जा जी आहे. या स्पर्धा आपण अशाच इथून पुढे घेत राहणार आहोत. हे जे काही स्पर्धक असतात, जे काही आपण डॉक्टर्स आहोत, मला परीक्षकांशी मी बोलताना चर्चा झाली माझी. त्यावेळेस मला परीक्षकांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, हे तुमचे जे डॉक्टर्स कलाकार आहेत ते अत्यंत उत्तम गायक आहेत. चांगल्या गायकाप्रमाणे त्यांची गायकी आहे. आणि हे तुमचे डॉक्टर्स नाही तर कलाकार आहेत. या पद्धतीची त्यांनी आपल्याला एक प्रकारचं सन्मान दिला. या प्रकारचं कौतुकाची थाप त्यांनी आपल्या पाठीवर मारलेली आहे. आणि मला वाटतं की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेस एक डॉक्टर म्हणून वागत असतो, आपल्यावर ताणतणाव असतात, अनेक पेशंट्स असतात, त्यांचं सुखदुःख असतं, त्यांना नीट करण्याची जिम्मेदारी आपल्यावर असते. आणि त्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपलं आयुष्य कुठंतरी विसरून जातो, आपल्या फॅमिलीला कुठंतरी आपण विसरून जातो, आपल्या अंगातील असलेल्या सुप्त गुणांना आपण विसरून जातो, आपल्या अंगातील कलेला सुद्धा आपण विसरून जातो, कारण आपल्याला वेळ भेटत नाही. परंतु माझं सांगणं आहे सगळ्या स्पर्धकांना, सगळ्या डॉक्टर्स, माझ्या मित्रांना, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभासदांना, की आपल्या आयुष्यामध्ये निखळ आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला आपलं वैद्यकीय व्यवसाय सोडून, आपलं बिझी लाईफ सोडून आपल्याला आपल्या हॉबी जपता आल्या पाहिजेत. आपल्या कुटुंबाकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. हा जो दैनंदिन ताणतणाव आहे, या ताणतणावातून मुक्त करण्यासाठी आपल्याला या स्पर्धा आवश्यक आहे, ती कला आवश्यक आहे. आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं हे आहे की आपल्या सगळेजण ध्येयावर प्रेम करतात. ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो, त्या ध्येयावर प्रेम करत असतो. परंतु मला असं वाटतं की या ध्येयावर प्रेम करण्यापेक्षा या ध्येयाकडे जाणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासावर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. आज आपण स्पर्धा घेतल्या, बऱ्याच जणांच्या डोक्यात हार जीत हा विषय असेल, परंतु मला असं वाटतं की आपण हार जीत हा विषय न ठेवता आपण या स्पर्धेचा निखळ आनंद घ्यायचा, गाणं म्हणण्याचा आनंद घ्यायचा. पारितोषिक मिळेल नाही मिळेल हा वेगळा भाग आहे, परंतु आपली कला आपण इथं सादर केली आणि ज्या तन्मयतेनं केली, ज्या एनर्जीनं केली, ज्या उत्साहानं केली, त्या उत्साहाला मी सॅल्यूट करतो, दाद देतो. आणि या स्पर्धा अशाच पद्धतीने अजून इथून पुढे आपण कायम ठेवणार आहोत, कायम घेणार आहोत, हा शब्द मी तुम्हाला देतो. शेवटी एकच म्हणतो, ये सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई उसे देखो और सुधार करो. अरे यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. जीवन जगा, जीवन जगायला शिका, आनंदाने जगा, हॅपी राहा, आपल्या आजूबाजूला सुद्धा आनंद तयार करण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलतो आणि मी माझे
हे रिझल्ट सिंगिंग कॉम्पिटिशनचे घोषित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.